महाराष्ट्रीयन फूड 328. आजची रेसिपी आहे व्हेजिटेबल पुरी आणि गाजराची खीर. सर्वात आधी आपण इथे बीटरूट दळून घेऊया. आता आपण या ठिकाणी पालक दळून घेऊया. पालकासोबत तुम्ही इथे वाटाणे किंवा कोथिंबीर ऍड करू शकता. या ठिकाणी आपण पिठाचे 4 भाग करतोय. आपण जे 2 आयटम दळून घेतले ते इथं वापर करतोय आणि तिसरा हळद वापरतोय. अशा पद्धतीने आपण 4 प्रकारची कणिक मळून घेतली. एक साधं आहे, हे बीटरूटचं आहे, हे पालकचं आहे आणि हळदीचं आहे. या ठिकाणी आपण सर्व पिठाच्या पोळ्या लाटून घेऊया. सर्वप्रथम आपण साध्या पिठाची म्हणजे जे कलर नाही टाकलेले आपलं कणकेचं पीठ असतं त्याची पोळी लाटून घेऊया. या ठिकाणी आपण दुसरी कणिक मळून घेऊया, लाटून घेऊया. आता आपण तिसरी पोळी लाटतोय. आता आपण चौथी पोळी लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण 4 प्रकारच्या पोळ्या लाटून घेतल्या. आता आपण एकावर एक हे टाकून घेतला. आधी पालक हिरवी टाकली, त्याच्यानंतर आपण बीटरूटची टाकतोय, नंतर टाकतोय हळदीची आणि कलर न वापरणारी किंवा साधी. याचा आपण रोल बनवून घेऊया. अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. आपण जो रोल बनवला होता त्याची कटिंग अशा पद्धतीने करून घेतली. रोलला थोडं सर्व कटिंगला थोडं तेल लावून घेऊ, का तर चिटकता कामा नये. आपण आता अशा पद्धतीने याच्या पुऱ्या लाटून घेऊया. गाजराचे आपण तुकडे करून घेतले. आता ते मिक्सरला काढून घेऊया. इथं आपण कढई ठेवली, त्याच्यामध्ये तूप टाकले. आता आपण जे गाजर मिक्सरला काढलं होतं ते आता परतून घेऊया. गाजर मिक्सरला दळून काढले. तुम्ही हा असं स्टीमरमध्ये गाजर वाफून आणि मग ते तुपामध्ये परतवू शकता जर तुम्हाला खीर करायची असेल. आता आपण या ठिकाणी घालतोय दूध. दूध टाकल्यानंतर 5 मिनिटं दुधात शिजून घेऊया. गाजर शिजून झाले. आता आपण साखर टाकूया, गोड तुमच्या आवडीप्रमाणे. छान हलवून घ्यायचे.
ठिकाणी आपण घालतोय ड्रायफ्रूट. अशा पद्धतीने आपली गाजराची खीर तयार आहे. बघू शकता इथं आपली व्हेजिटेबल पुरी आणि गाजराची खीर तयार आहे. एकदा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.